ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लालपरीचा प्रवास 10% महागल्यानं मुंबईतील प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली आहे। देशभरातून आपापली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलेले अनेक जण बेघरच राहतात। अशा बेघरांनी काढलेल्या मुंबईच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। पहचान या सामाजिक संस्थेकडून माय मुंबई नावाचं छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं। आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या बंजारा समाजाच्या आंदोलकांनी सीएसएमटीचा मुख्य मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला। एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी बंजारा समाजाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं। दिंडोरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली। दिंडोरीतील विहीर अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील येवला इथं माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकारानं आयपीएलच्या धर्तीवर WPL क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगला। तर या क्रिकेट स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला। 9 एप्रिलला अंतिम सामना रंगेल। सासवड ते कोंढवा असा हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार संजय जगताप यांनी सहभाग घेतला होता। पश्चिम रेल्वे मार्गावर वानगाव आणि डहाणू दरम्यान लोकल ट्रेननं एका म्हशीला धडक दिली। यामुळे डहाणूकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला। पंढरपूरमध्ये महर्षी वाल्मिकी संघाचे अनोखं आंदोलन होतं। चंद्रभागा नदीच्या जलशुद्धीकरणासाठी मशीन बसवण्यात आली, मात्र पाणी शुद्ध न झाल्यानं या मशीनवर "साहेब माझं बिल काढू नका, आम्ही चंद्रभागेचं पाणी शुद्ध केलं नाही" असे फलक लावण्यात आले। पुणे महापालिकेत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या नगरसेवकांना थेट अपात्रतेचा सामना करावा लागणार असा इशारा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलाय। त्यामुळे महापालिकेत शस्त्रांसह येणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेत मेटल डिटेक्टर बसवण्यात आले। मुंबईच्या कांदिवलीत गुजराती नामफलकाबाबत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। महावीर नगर परिसरातील देसी नास्तो असा गुजराती भाषेतला दुकानाचा नामफलक होता। त्यानंतर मनसेनं संबंधित दुकानदाराला मराठीत नामफलक लावण्याचे निवेदन दिलं। ठाण्यातील कोपरी उड्डाणपुलावर काही वेळापूर्वी हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याची घटना घडली। त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली। कोपरे उड्डाणपुलावर साकेत उन्नत मार्गाचं काम सुरू असताना ही घटना घडली। मुंबईतील इमारतींना ओसी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। पालिका अभय योजना राबवणारे 17 नोव्हेंबर 2016 पासूनच्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय। बेस्टच्या ताफ्यात 2,500 नवीन बस दाखल होणार आहेत। त्यापैकी 1500 बस केंद्र सरकारच्या उपक्रमातून तर उर्वरित बस काही कंत्राटदाराकडून उपलब्ध होतील। मुंबईतील खड्डे भरण्यासाठी यंदा पुन्हा 100 कोटींच्या निविदा मुंबई पालिकेकडून काढण्यात येणार आहे। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर भर दिला जाणार आहे। मुंबईला खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन अजूनही कागदावरच आहे। पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर परिसरात पीएनजी गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला। स्फोटामुळे पाईपलाईनवर असलेली माती आणि दगड हवेत फेकले गेले। या दुचाकीहून जाणारा एक जण जखमी झालाय। महिला मुलींमध्ये गर्भाशयातील होणाऱ्या कॅन्सरला प्रतिबंधक असणारी HPV लस याबाबत जनजागृती सध्या धुळे जिल्ह्यात करण्यात येते। शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यात आली। रायगड जिल्हा परिषदेतील सभापतींना विषय समित्यांचं वाटप कोणताही वाद न होता पार पडले। उपाध्यक्ष मधुकर पाटील यांना बांधकाम आणि आरोग्य समिती देण्यात आली, तर चंद्रकांत कळंबे यांच्याकडे अर्थ व शिक्षण समितीची जबाबदारी सोपवण्यात आली। सरकारनं पंढरपूर कॉरिडॉर सरकारच्या मोकळ्या जागेत करावा ही पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीची सुरुवातीपासूनची मागणी। समितीच्या वतीनं शहरातून बाईक रॅली काढत प्रशासनाला निवेदन देण्यात आले। दोंडाईचा शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढलेल्या अतिक्रमणावर नगरपालिकेनं जेसीबीच्या सहाय्यानं मोठी कारवाई केली। राजपथ मार्गावरील नवीन भाजी मार्केट ते बसस्थानक दरम्यान टपऱ्या, हातगाड्या, पत्र्याचे शेड हटवण्यात आले। रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात जिल्हा परिषदेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। काम न करता बिलं काढणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडेकर यांनी दिलाय।
मुंबई महापालिका आरोग्यविषयक खरेदी आता शासकीय पोर्टलद्वारे करणार आहे, तर यामुळे खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. सोबतच औषधं आणि उपकरणं योग्य दरात उपलब्ध होतील. नवी मुंबईत ऐरोली मुलुंड रोडवर लोखंडी हाईट बॅरियर वाहनाच्या बोनेटवर कोसळला. गाडीचं नुकसान झालंय. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. अमेरिका इराणनं शस्त्रसंधी घोषित करतात सोन्या चांदीचे दर वाढले. सोनं 3,000 रुपयांनी, चांदी 10,000 रुपयांनी वाढले. सोन्याचे दर प्रतितोळा 1,51,500 वर पोहोचले. चांदीचे दर 2,47,000 पोहोचलेत. मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची माहिती घरबसल्या मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड विकसित केलं जाते.